नमस्कार मित्रांनो. ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये गणपती बाप्पा गेल्यामुळे सगळेच आता खूप अपसेट झालेले असतात. पूर्णाजीला सुद्धा खूप वाईट वाटत असतं. तर मग आता सायली लगेच पूर्णाजीला समजावून सांगू लागतंय, आपण बाप्पा गेलाय म्हणून दुःख व्यक्त करतोय, पण मात्र जर बाप्पा गेलाच नाही तर तो पुढच्या वर्षी परत कसा येणार, आणि त्याची वाट बघण्यात सुद्धा एक वेगळी ओढ असते, मजा असते. तेवढ्यात लगेच तिथे अर्जुन आणि चैतन्य येतात आणि अर्जुन चैतन्य दोघी आता सायलीचं ते सगळं बोलणं ऐकत असतात. अस्मिता आता शांतपणे म्हणते की मूड परत येण्यासाठी काहीतरी वेळ लागेलच ना. याच्यावरती अर्जुन लगेच म्हणतो, वेळ नाही लागणार, माझ्याकडे एक सॉलिड आयडिया आहे. अर्जुन आणि चैतन्य दोघी आता त्यांच्या सगळ्यांच्या जवळ येतात. सगळे आता आश्चर्याने अर्जुनच्या बोलण्याकडे पाहत असतात आणि विचार करू लागतात की अर्जुनच्या डोक्यामध्ये नेमकं चाललंय तरी काय. तेवढ्यातच लगेच आता विमल म्हणते, मी सांगते काय आयडिया आहे. जेवणामध्ये सगळ्यांच्या आवडीचा एक एक पदार्थ करायचा, हेच ना. अर्जुन आता लगेच विमलला म्हणतो, ते तुम्ही आणि माझी बायको व्यवस्थित करणार आहात ते मला माहितीये, पण आता मी काय सांगतोय ना ते ऐका. आता आपण सगळ्यांनी सुट्टी घेतली ना, त्याच्यामुळे बाप्पाचं विसर्जन आणि प्रतिमा आत्याची वाचा परत आली ना, ते आपण आज सेलिब्रेट करूयात. आपण संध्याकाळी ट्रूथ अँड डेअर खेळूयात. अर्जुनचं हे बोलणं नेमकं काय चाललंय हे कोणाला काहीच समजत नाही. सगळे लगेच आश्चर्याने एकमेकांकडे पाहायला लागतात. पूर्णाजी विचारते, हे ट्रूथ आणि डेअर म्हणजे काय. रविराजला सुद्धा नेमका हा सगळा गेम काय हे माहिती नसतं. तर मग चैतन्य लगेच आता रविराजला म्हणतो, हा गेम इतका साधा आणि सोपा आहे ना, हे जगातलं कोणी सुद्धा खेळू शकतं. आणि सगळेच आता गेम खेळायचा म्हणून एक्साइट होतात. प्रताप आता म्हणत असतो की तो गेम नेमकं कसा खेळायचा ना हे आम्हाला सांगाल का. आणि अर्जुन, तुझं हे नेहमीचंच आहे, तू आम्हाला वेगळं वेगळं काहीतरी करायला लावतोस. पण अर्जुन मात्र म्हणत असतो, हो खूप मजा येणार आहे आपल्याला, आणि मी संध्याकाळी जेव्हा आपण गेम खेळायला येऊ ना तेव्हा मी सगळं एक्सप्लेन करेल. अँड आय एम शुअर की तुम्हाला ट्रूथ अँड डेअर हा गेम खेळायला ना खूप आवडणार आहे. अर्जुनचं आत्ताचं हे बोलणं पाहता सगळ्यांनाच खूप आनंद होतो आणि सगळ्यांनाच अशी उत्सुकता असते की आता संध्याकाळी ट्रूथ अँड डेअर म्हणजे गेम नेमकं कसं असेल. त्याच्यानंतर अर्जुन आता लगेच पूर्णाजीला म्हणतो, पूर्णाजी तुझी परमिशन घ्यायची राहिली, आम्ही खेळू ना संध्याकाळी गेम. याच्यावरती आता पूर्णाजी सुद्धा अर्जुनला नकार देत नाही आणि त्याला म्हणते की चालेल ना, मी तुला कधी नाही म्हटलंय का. पूर्णाजी गेम खेळूयात असं म्हटल्यानंतर सगळेच आता लगेच खुश होतात आणि मोठ्या मोठ्याने खुश होत ओरडायला लागतात. म्हणजेच गेम खेळायचं म्हणजे चैतन्य आणि अर्जुन यांच्या दोघांचा एक मोठा प्लॅन ठरलेला असतो. कल्पना आता म्हणते, आपल्याला हा गेम संध्याकाळी खेळायचा आहे ना, त्यामुळे आत्ता सगळ्यांनी आराम करा आणि सगळ्यांनी फ्रेश होऊन संध्याकाळी गेम खेळूयात. तर मग अस्मिता लगेच पूर्णाजीला आता तिच्या रूममध्ये आराम करण्यासाठी घेऊन जाऊ लागते. त्याच्यानंतर सगळेच आता तिकडनं निघून जातात. तिथे फक्त चैतन्य आणि अर्जुन हे दोघेच राहतात. तर मग चैतन्य लगेच आता हळू आवाजामध्ये अर्जुनला म्हणतो, ग्रेट जॉब अर्जुन, तू सगळ्यांना किती सहज कन्व्हिन्स केलंस की आपण ट्रूथ अँड डेअर खेळूयात. आता बरोबर गेम खेळताना प्रियाला डेअर देऊन आपल्याला तिच्या पायावरची जन्मखून बघता येईल. अर्जुन मात्र चैतन्याला म्हणत असतो, तू हळू बोल, ही गोष्ट कोणालाही कळता कामा नये. त्याच्यानंतर चैतन्य आता तिकडनं निघून जातो आणि तेवढ्यात लगेच चैतन्याच्या जागेवरती प्रिया होऊन उभी राहते. आणि आता प्रिया लगेच अर्जुनला विचारते की अर्जुन, तुला नेमकं हे ट्रूथ अँड डेअरच का खेळू वाटलं. अर्जुन म्हणतो, म्हणजे असं काही नाही, तू असं का विचारतेस. याच्यावरती प्रिया लगेच खुश होत अर्जुनला म्हणते, कारण की हा ना माझा सगळ्यात आवडता गेम आहे. एकेकाकडून खरं वधून घ्यायला ना खूप मजा येते. तू जर मला डेअर दिलं ना तर सगळ्यांच्या समोर मी तुला प्रपोज करू शकते. आता अर्जुन सुद्धा आता लगेच प्रियाला म्हणू लागतो, तुला एक गोष्ट खरं सांगू का, हा गेम ना मी खास तुझ्यासाठीच खेळणार आहे. प्रिया सुद्धा आता अर्जुनच्या बोलण्यावरती भुरळते. इकडे अर्जुन आता लगेच स्वतःशीच विचार करत म्हणतो, सगळ्यांसमोर आज प्रूव्ह होईल की तू तन्वी नाहीस तर प्रिया आहे. तर मग त्यानंतर आता रात्री महिपत दारू पीत बसलेला असतो आणि तेवढ्यात लगेच तिथे त्याच्याकडे साक्षी येते. साक्षी असं महिपतला पाहते आणि त्याला लगेच म्हणते, अण्णा यावेळीपर्यंत तुमचे 2-3 पेक संपलेले असतात आणि आज पहिल्याच पेककडे टक लावून काय बघताय का हो, नेमकं झालंय तरी काय. याच्यावरती महिपत लगेच आता साक्षीला म्हणू लागतो, त्या प्रतिमाला वाचा आली हे ऐकून ना माझा घसाच कोरडा पडलाय. दारूच काय, पाण्याचा एक घोट सुद्धा घशाखाली जात नाहीये. साक्षी लगेच आता महिपतला समजावून सांगू लागते की अण्णा तुम्ही इतकं टेन्शन काय घेताय, जोपर्यंत त्या प्रतिमाची बुद्धी परत येत नाही ना तोपर्यंत आपल्याला टेन्शन घेण्याचं ना काहीच कारण नाहीये. आणि अण्णा तुम्हीच मला एक गोष्ट सांगा, इतक्या वर्षानंतर तिला तुमचा चेहरा कसा लक्षात असेल. महिपत लगेच आता साक्षीला म्हणू लागतो, कसंही माहिती का साक्षी, जी लोक ना आपल्याला आनंद देतात त्यांना आपण लवकर विसरतो आणि जी लोक आपल्याला जखमा देतात ना त्या लोकांना आपण मरेपर्यंत विसरत नाही. शेवटचे 20-30 सेकंद तिने फक्त मला बघितलंय, त्याच्यामुळे मला आता कन्फर्म खात्री आहे की तिला मी आठवणार. साक्षी म्हणत असते, आत्ता तिला काहीही आठवत नाहीये, कारण सगळ्यांचं तसंच म्हणणं आहे की तिची मेमरी अजून पण परत आलेली नाहीये, ती लॉस आहे.
तर मग आता लगेच महिपत म्हणतो हे सगळं तिच्या सांगण्यावरून, पण कशावरून की ती खोटं बोलत नाहीये. म्हणजेच की महिपतला असं म्हणायचं असतं की प्रतिमाला सगळं काही आठवतंय, पण मात्र ती न आठवण्याचं नाटक करतीये. साक्षी मात्र म्हणत असते, पण मात्र तिला जर आठवत असेल तर मग आपण काय करायचं. याच्यावरती महिपतचं म्हणणं असतं, या जर तरच्या ना गोष्टीच नको, आत्ताच्या आत्ता जातो आणि तिला लगेच खलासच करतो. महिपत आता लगेच रागातच प्रतिमाला मारण्यासाठी जायला लागतो, पण मात्र साक्षी आता महिपतला थांबवते. साक्षी म्हणत असते, अण्णा तुम्ही असं कसं करू शकता. याच्यावरती महिपत म्हणत असतो, जातो आणि डायरेक्ट तिच्या समोर जाऊन उभं राहतो. जर तिला सगळं आठवलं ना तर तिला तिथेच खलास करतो. साक्षी आता महिपतला म्हणत असते, अण्णा तुम्ही काय वेडे झालायत का. असं जर केलं ना तर संकटाला स्वतः आमंत्रण द्याल. अण्णा तुम्हाला एक गोष्ट माहितीये का, जर प्रतिमाला खरं काही आठवत असलं ना तर तिने आधीच रविराज आणि अर्जुनला ही गोष्ट सांगितली असती. आणि जेव्हा तिला बोलायला येत नव्हतं ना तेव्हा त्या पोलीस आर्टिस्ट कडून तिने तुमचं स्केच सुद्धा काढून घेतलं असतं. वाचा फुटलाय तिला, आणि आता जर तिला आठवत असतं ना तर तिने अख्ख्या जगाला ओरडू ओरडू तुमचं नाव सांगितलं असतं. महिपतचं म्हणणं असतं की आता ती पोपटासारखी बोलायला लागणार, म्हणून तिला डायरेक्ट आता संपवूनच टाकतो. साक्षी मात्र म्हणत असते, तुमचं जसं डोकं एखाद्या क्रिमिनल सारखं काम करतं तसं सगळ्यांचं करतं का. जर तुम्हाला कोणाचा बंदोबस्तच जर करायचा असेल ना तर त्या प्रियाचा करा. डोक्यावरती येऊन बसली ती आपल्या, एवढा तिच्यावरती पैसा खर्च करतोय पण मात्र तिच्या काडीचा उपयोग नाहीये. तो व्हिडिओ करून तिला फक्त आपल्याला ब्लॅकमेल करता येतं. याच्यावरती महिपत आता लगेच साक्षीला म्हणतो, त्या व्हिडिओमुळेच तर माझे हात ना दगडाखाली अडकलेत, नाहीतर त्याच दगडानं ना तिचं डोकं चेचून टाकलं असतं आणि तिला तरीत ना ढकलून दिलं असतं. पण मात्र त्या व्हिडिओमुळेच मी गप्प बसलोय. पण मात्र ती पोर ना साधी सुधी नाही, एची पेची नाही अजिबात. तिच्यावरती आपल्याला लक्ष ठेवायला पाहिजे, तिच्यापासून सावध राहायला पाहिजे. जी पोरगी किल्लेदारची लेक म्हणून त्याच्याच घरात राहण्याचं धाडस करते ना ती पोरगी साधी नाहीये. महिपतला सुद्धा आता प्रियाचं भयंकर टेन्शन आलेलं असतं आणि त्याला ही गोष्ट समजलेली असते की ही प्रिया काय साधी नाहीये. तर मग आता महिपतचं हे सगळं बोलणं पाहता साक्षी लगेच त्याला म्हणते, पण मात्र अण्णा आपण देखील काही कमी नाही होत, फक्त तो व्हिडिओ एकदा माझ्या हाती लागू दे. त्या प्रियाचं मी काय करेन ना ते बघाच तुम्ही, पण मी जे काही करेन ना ते शांतपणे आणि संयमाने करेल. महिपत आणि साक्षी यांच्या दोघांच्याही प्रिया खूपच डोक्यामध्ये शिरलेली असते. तर मग त्यानंतर इकडे सुभेदारांकडे सगळे आता ट्रूथ अँड डेअर हा खेळ खेळायला जमलेले असतात. तर मग प्रताप आता लगेच म्हणतो, पण काहीही म्हणा, प्रतिमा परत आल्यापासून आपण सगळे एकत्र येऊन ह्या छोट्या छोट्या गोष्टी सेलिब्रेट करतोय. तर मग तेवढ्यात लगेच चैतन्य आणि अर्जुन तिथे खेळ खेळण्यासाठी येतात आणि अर्जुनच्या हातामध्ये कसली तरी बाटली असते. पूर्णाची लगेच आता अर्जुनच्या हातामधली ती बाटली पाहता त्याला म्हणते, काय रे हे तुझ्या हातामध्ये काय, बाटली कसली आहे ही. पूर्णाजीला असं वाटतं की ती बाटली ही दारूचीच आहे. त्याच्यामुळे पूर्णाजी आता अर्जुनवरती ओढत म्हणत असते, आत्ताच्या आत्ता ही बाटली फेकून दे, आपल्या घरामध्ये असं काहीच नाही चालत. तर पूर्णाजीच्या या बोलण्यावरती अर्जुनला आता हसायला येतं आणि अर्जुन लगेच आता दारू पिण्याचं नाटक करतो आणि पूर्णाजीला म्हणतो की पूर्णाजी डोंट वरी, बाटली रिकामी आहे. आणि अर्जुन असं दारू पिल्याचं नाटक केलंय ते सगळं पाहता पूर्णाजी तर त्या डोक्यालाच हात मारून घेते आणि म्हणते की अरे देवा, म्हणजे बाटली तुम्ही आधीच रिकामी केली की काय. तर मग पूर्णाजीचं असं वागणं पाहता सगळेच लगेच आता हसायला लागतात. अर्जुन मात्र म्हणत असतो, अगं पूर्णाजी डोंट वरी, या घरातले कुठलेही रूल्स आम्ही ब्रेक नाही करणार, ही बाटली फक्त आम्ही ट्रूथ अँड डेअर खेळायला आणली आहे. अर्जुन लगेच आता ट्रूथ अँड डेअर हा गेम कसा खेळायचा हे सगळ्यांना समजावून सांगू लागतो. म्हणजेच की आता अर्जुन सांगू लागतो की ही बाटली मी अशी जमिनीवरती ठेवणार आणि ती गोल भिगवणार. आणि चैतन्य सांगू लागतो की या बाटलीचं तोंड ज्याच्याकडे येईल त्याच्या अपोजिट साईडला बसलेल्या व्यक्तीने त्यांना ट्रूथ अँड डेअर हा ऑप्शन द्यायचा. जर त्या माणसांनी ट्रूथ हा ऑप्शन सिलेक्ट केला तर तुम्ही त्याला कुठलेही प्रश्न विचारू शकता आणि त्या माणसाला खरी खरी उत्तरं द्यावी लागतील. आणि डेअर दिलं म्हणजे आपण त्याला असं धाडस करायला सांगायचं की ते त्याला जमणारच नाही. चैतन्य अर्जुन आता दोघेही तो गेम आता सर्वांना समजावून सांगतात. सगळ्यांनाच आता तो गेम खूप आवडतो. पण मात्र पूर्णाची म्हणते की जर तुम्ही डेअर म्हटल्यानंतर मला सगळे असे उड्याबिड्या तर नाही मारायला लावणार ना. सगळेच लगेच आता हसायला लागतात. अश्विन म्हणतो, आम्ही तुला डेअर तर नाही देणार, पण मात्र ट्रूथमध्ये आजोबा आणि तुझ्या सगळ्या लव्ह स्टोरीच्या आठवणी आम्ही तुला विचारू शकतो, त्याच्यामुळे तू आता तयार राहा. तर प्रिया देखील आता लगेच म्हणते, हा गेमच असा आहे ना की लपवलेल्या लव्ह स्टोरी सुद्धा अशा सहज बाहेर निघतात. आणि प्रिया अर्जुनला म्हणते, हो ना अर्जुन. याच्यावरती अर्जुन सुद्धा आता घाबरत घाबरत हो बोलतो. त्याच्यानंतर अर्जुन आता बरोबर प्रियाच्या समोर बसतो आणि सगळे आता गेम खेळायला लागतात. मग त्याच्यानंतर सायलीचं म्हणणं असतं, आपण आधी एक फेरी खेळून बघूयात, म्हणजे सगळ्यांना गेम नेमकं कसा आहे हे समजेल. तर मग आता सायलीची ही आयडिया अर्जुनला खूपच पटते आणि अर्जुन म्हणतो, ब्रिलियंट आयडिया आहे बायको.
प्रिया आता लगेच रागारागाने अर्जुनकडे पाहायला लागते. अर्जुन आता लगेच गेम स्टार्ट करतो आणि तो बाटली फिरवतो. सगळ्यांनाच एक्साइटमेंट असते की बाटलीचं तोंड आता नेमकं कोणाकडे जात आहे. सगळे आश्चर्याने त्या बाटलीकडे पाहतच असतात. तेवढ्यातच लगेच बाटली थांबते आणि त्या बाटलीचं तोंड अर्जुनकडे येतं. चैतन्य लगेच अर्जुनला विचारतो, ट्रूथ की डेअर? याच्यावरती अर्जुन सांगतो की ट्रूथ. तर मग आता चैतन्य लगेच सायलीकडे पाहत पाहत अर्जुनला म्हणतो, तू आता तुला सायली वहिनीबद्दल काय वाटतं ना ते आम्हाला सांगायचंस. सगळेच आता अर्जुनच्या बोलण्याकडे बारकाईने लक्ष देऊ लागतात. अर्जुनला नेमकं आता काय सांगावं हे काही समजत नसतं आणि अर्जुनला नेमकं आता खरं सांगावं की खोटं हे देखील कळत नसतं. अर्जुन लाजत असतो. तर मग प्रताप लगेच अर्जुनला हसत म्हणतो, अरे अर्जुन, तू लाजतोयस काय? माझा मुलगा जर असशील ना तर सगळं काही खरं खरं सांगशील. अश्विन देखील म्हणत असतो, अरे दादा, लाजतोयस काय? सांग ना खरं खरं. आणि तुझं वहिनीवरती किती प्रेम आहे ना हे आम्ही हॉस्पिटलमध्ये बारकाईने बघितलंय. त्याच्यामुळे तू खरं खरं सांग. अर्जुनचं असं वागणं पाहता प्रिया लगेच आता खुश होत स्वतःशीच म्हणते, अर्जुन या प्रश्नाचं उत्तर लवकर देत नाहीये कारण त्याला सायलीबद्दलला तिटकारा वाटतो. तर मग आता इकडे अर्जुनला नेमकं स्वतःच्या मनातलं सायलीबद्दलचं प्रेम हे कसं व्यक्त करावं आणि सगळ्यांना कसं सांगावं हे समजत नसतं. तर मग पूर्णाजी लगेच म्हणते, जाऊ द्या रे, त्याला सांगायचं नसेल, जाऊ द्या, नका आग्रह करू. त्याच्यानंतर चैतन्य आता अर्जुनला डेअर देतो आणि त्याला विचारतो, अर्जुन, तू आता इथे सगळ्यांसमोर सायली वहिनी बरोबर ना डान्स करून दाखवायचा. तर मग आता चैतन्याचं हे सगळं बोलणं पाहता सायली सुद्धा घाबरते आणि सगळे एक्साइटमेंट होतात की अर्जुन आता सायली बरोबर डान्स करणार म्हणून. अर्जुन लगेच आता सायलीकडे येतो आणि सायलीला म्हणतो, बायको चल माझ्याबरोबर डान्स कर. सायली सुद्धा आता अर्जुन बरोबर डान्स करण्यासाठी उठते. अर्जुन सायली लगेच एकत्र येत आता डान्स करू लागतात. पण मात्र प्रिया त्यांच्या दोघांकडे खूपच रागारागाने पाहत असते आणि प्रियाचा या गोष्टीमुळे जळफाट होत असतो. मग आता प्रियाला ते काही देखवत नाही आणि प्रिया लगेच आता ओरडत म्हणते, बंद कर आता ते आणि पुढचा गेम सुरू करू. आणि तशीही स्टाईल राऊंड होती ना, त्याच्यामुळे बाद झालं. आता लगेच आता पुढचा गेम सुरू करतात. चैतन्य आता लगेच अर्जुनच्या हातामध्ये बाटली देतो. अर्जुन आता बाटली भिंगवतो आणि सगळेच एक्साइटमेंटमध्ये बघू लागतात. आता बाटलीचं तोंड अस्मिताकडे येऊन थांबतं. लगेच अश्विन विचारतो की अस्मिता, ट्रूथ की डेअर? अस्मिता ट्रूथ म्हणते. तर मग अश्विन लगेच म्हणतो, माझ्याकडे ना अस्मितासाठी बेस्ट ट्रूथ आहे. अश्विन लगेच अस्मिताला विचारतो, तू आता आम्हा सगळ्यांना सांगायचं की या महिन्यामध्ये तू शॉपिंगवरती किती खर्च केला. याच्यावरती अस्मिता लगेच आश्चर्याने सगळ्यांकडे पाहू लागते आणि काय उत्तर द्यावं हे तिला समजतच नसतं. आता कल्पना म्हणत असते, अगं अस्मिता सांग की. याच्यावरती अस्मिता सुद्धा म्हणते, बरं ठीक आहे सांगते. आणि या महिन्यामध्ये शॉपिंगसाठी मी फक्त 27,000 रुपये खर्च केला. सगळे आता आश्चर्याने अस्मिताकडे पाहायला लागतात. त्याच्यानंतर आता अर्जुन म्हणतो की डॅड, तुम्ही एक काम करा, अस्मिताईकडनं ना तुमचं कार्ड्स परत घेऊन टाका. नाहीतर एक दिवस असा येईल की हिच्या शॉपिंगमुळे तुम्हाला अख्खं घर विकावं लागेल. सगळेच लगेच हसायला लागतात आणि त्याच्यानंतर पुढचा गेम स्टार्ट करतात. तर मग मित्रांनो, पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत, अर्जुन आता लगेच बाटली फिरवू लागतो. तर मग ती बाटलीचं तोंड आता इकडे प्रियाकडे येतं. तर मग अर्जुन आता लगेच प्रियाला म्हणतो, बरं ठीक आहे, मी जे जे करेन ना ते तुला कॉफी करायचं. अर्जुन आता प्रियाबरोबर योगासना करू लागतो आणि प्रियासुद्धा अर्जुनचं ते सगळं कॉफी करू लागते. इकडे चैतन्याचं लक्ष आता प्रियाच्या ह्या पायाकडेच असतं आणि त्यांना प्रियाच्या पायावरची तुळशीपत्राची खूण पाहायची असते. शेवटी चैतन्य ते सगळं पाहतो. खेळ संपल्यानंतर अर्जुन आणि चैतन्य दोघेही आता एकत्र येतात. अर्जुन आता चैतन्यला म्हणतो की तुला खात्री आहे का की तिच्या तळपायावरती तुळशीपत्राचा एकही मार्क्स नव्हता. याच्यावरती चैतन्याला आता कन्फर्म खात्री असते कारण चैतन्याने स्वतःच्या डोळ्याने ते सगळं पाहिलेलं असतं. चैतन्य सुद्धा आता अर्जुनला म्हणतो की मी स्वतः बघितलं की तिच्या पायावरती तुळशीपत्राची अशी कुठलीही जन्मखून नाहीये. तर मग अर्जुन सुद्धा आता खुश होतो कारण हा ट्रूथ अँड डेअर हा गेम अर्जुन आणि चैतन्यने फक्त याच गोष्टीसाठी खेळलेला असतो. तर मित्रांनो, पुढील भागांच्या डेली अपडेट्ससाठी आमच्या शिव मराठी या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा. थँक्यू.